रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ज्योतिताई मानसिंग पाचुनकर, त्याचबरोबर पंचायत समितीतील दोन्ही उमेदवार निर्मला शुभम नवले, त्याचबरोबर महेश फंड यांच्या वतीने खरं तर आता आज तिसऱ्या टप्प्यातील मोफत उज्जैन यात्रेचे आयोजन करण्यात आले। याआधी जर आपण पाहिलं तर दोन टप्प्यामध्ये जे आहेत रांजणगाव कारेगाव परिसरातील नागरिकांसाठी मोफत उज्जैन दर्शनाची सोय या विशेष ट्रेनच्या माध्यमातून करण्यात आली होती। खरं तर माझ्या मागे तुम्ही पाहत असाल हाच तो खडकी स्टेशनचा परिसर आहे, ज्या ठिकाणाहून याआधी देखील 10,000हून अधिकचे नागरिक मोफत ज्योतिताई मानसिंग पाचुनकर असतील, त्याचबरोबर निर्मला शुभम नवले तसेच महेश फंड यांच्या वतीने मोफत उज्जैन यात्रेला निघाले होते। आता खरं तर आपण पाहतोय आज ह्या दोन ट्रिप नंतर आपण पाहतोय मोठा प्रतिसाद त्यांना मिळतो आणि खरं तर आज तिसऱ्या टप्प्यातील नागरिक जे आहेत ते आता उज्जैनच्या दिशेने रवाना होणार आहे। नेमकं कशा पद्धतीचं नियोजन या तिसऱ्या टप्प्यामध्ये झालंय त्याचं आपण जे आहे माहिती या आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत महेश बापू फंड देखील आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर तिसऱ्या टप्प्याचं नियोजन आहे आज, पहिल्या दोन टप्प्याला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे। आज साधारण किती लोकांचं नियोजन करण्यात आले? तुम्ही देखील या सर्व नागरिकांसोबत उज्जैनला निघालेले आहात, काय सांगाल? नमस्कार, मी महेश फंड रांजणगाव पिंपळे धुमाळ या पंचायत समिती गणातनं पंचायत समितीचे इलेक्शन लढवत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी जाहीर केलेला आहे। प्रथमतः सर्व उज्जैनला येणाऱ्या आणि सर्व मतदारांना, भाविक भक्तांना महाकालच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमची यात्रा सुखरूपपणे पार पाडावी म्हणून सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आज आपल्या दोन यात्रा अगोदर पार पडलेल्या आहेत। साधारण 11 तारखेच्या यात्रेला 4,500 लोकांची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केली होती। त्याच्यानंतर 15 तारखेला पण अशाच पद्धतीने 4,500-4,500 लोकांची व्यवस्था झालेली होती आणि आजही त्याच पद्धतीने आम्हाला भरघोस असा मतदारांचा प्रतिसाद भेटतोय। आणि आज पण या ठिकाणी जवळजवळ आज आमचे 4,500 ते 5,000 लोक आज या यात्रेला जात आहेत। या लोकांसाठी आम्ही विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे। ज्या लोकांना बसने जायचंय त्या लोकांना स्लीपर कोच बस गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। बसमध्ये जात असताना त्यांना नाश्ता असेल, जेवण असेल, या प्रकारच्या सर्व सुविधा या लोकांना पुरवल्या जातात आणि कुठल्याही प्रकारची अडचण न येता आम्ही या सर्व भाविकांची काळजी घेतो आणि या लोकांना सुखरूप असा उज्जैनचा प्रवास करून परत पुन्हा आहे त्याच पद्धतीने आम्ही घरपोच या लोकांना सोडण्याची व्यवस्था केलेली आहे। अनेक आपण कार्यक्रम राबवतोय, जसं आपल्या हिंदू बांधवांसाठी, भगिनींसाठी आपण उज्जैन यात्रा, मुस्लिम बांधवांसाठी आपण अजमेरची ट्रिप काढली होती, त्याचबरोबर बौद्ध समाजाचे आपले नागरिक असतील त्यांना नागपूरला नेलं होतं। म्हणजे सर्वच जाती धर्मातील लोकांना तुम्ही सोबत घेऊन चालले, एकंदरीत काय नागरिकांच्या प्रतिक्रिया येतात तुमच्याबद्दल? खूप चांगला प्रतिसाद आहे। आजपर्यंत अशा प्रकारची व्यवस्था या अगोदर कुठल्याही उमेदवाराने किंवा कुठल्याही मतदारसंघामध्ये झालेली नव्हती। जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी विधानसभेला शिरूर हवेलीमध्ये बाहुल्याबा कटके असतील, त्यांनी या लोकांची व्यवस्था पाठीमागच्या वेळेला केलेली होती, पण जिल्हा परिषदच्या इलेक्शनला प्रथमतःच ही संधी लोकांना मिळते आणि हे सर्वसामान्य कुटुंबातील आपले सर्व लोक आहेत, त्याच्यामध्ये आम्ही पण आहे, आमच्या बरोबर इतर सर्व लोक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने या लोकांचा आम्हाला प्रतिसाद भेटतोय आणि या पुढील काळामध्ये सुद्धा जी लोकांची सेवा करायची संधी आम्हाला भेटेल ती निश्चितपणे आम्ही करू। अशा प्रकारे एकंदरीत कोणते मुद्दे घेऊन आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? कारण आपण पाहतोय एवढा जनसमुदायाचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय या भागातून, एकंदरीत काय मुद्दे असणार आहे तुमचे, काय सांगाल नागरिकांसाठी? आता तुम्ही उज्जैनला देखील चालत, देवाकडे काय साकडं घालणार? या भागामध्ये आपल्या विभागाचे आमदार माननीय श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये कामे झालेली आहेत। तसेच मानसिंग भाईंच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचं पद नसताना या व्यक्तीने गेली 15-20 वर्ष सातत्याने लोकांसाठी कामं केलेली आहेत आणि आजही त्यांचा तोच मानस आहे की माझ्या भागातील लोकांचा विकास झाला पाहिजे, माझ्या भागातील लोकांना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी आल्या नाही पाहिजे। याच्यामध्ये पाणी असेल, रस्ता असेल, लाईट असेल किंवा इतर जी काही आमदारकीच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, जी कामं करण्याचा जी कामं होती
तो ती कामं करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न मानसिंग भाईंनी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। यामध्ये आमचे रांजणगावची पाणी पुरवठा योजना असेल, रांजणगावच्या वाड्या वस्त्यांच्यावरील नळ पाणी पुरवठा योजना असेल, रस्ते असतील, ड्रेनेज असेल, लाईटची व्यवस्था असेल, खूप चांगल्या पद्धतीने साधारण 2009 सालापासून तर 2018 पर्यंत 2018 ते 2023 या कालावधीमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने सर्व कामं झालेली आहेत आणि या पुढील काळात पण करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित राहील। काय एकंदरीत चित्र वाटतंय तुम्हाला, जो प्रतिसाद मिळतोय त्या अनुषंगाने काय वाटतंय यंदा? आता तुम्ही तिन्ही उमेदवार राष्ट्रवादीच्या अधिकृत चिन्हावर आता तुम्ही निवडणुकीत उभे आहेत, काय एकंदरीत वातावरण असणार आहे? काय वाटतंय तिन्ही सीटांचा विश्वास तुम्हाला? खूप छान वातावरण आहे सध्या रांजणगाव कानोर जिल्हा परिषद गटामध्ये आणि पूर्ण संपूर्ण गटामध्ये दोन्ही गणामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार ज्योतिवहिनी मानसिंग भाई पाचनकर पाटील, पंचायत समिती रांजणगाव धुमाळ पिंपळे गणामध्ये मी स्वतः महेश फंड आणि कारेगाव कानोर मेसा या गटामध्ये निर्मला वहिनी नवले पाटील, आम्ही तीनही उमेदवारांना खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स भेटत आहे आणि सर्व मतदारांचा आमचा गाठीभेटी घेण्यावरती सध्या हे आहे। गावातील प्रमुख लोक असतील, गावातील सर्वसामान्य लोक असतील, मतदार असतील, सर्व प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स भेटत आहे। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत महेश बापू फंड होते, त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय की तिन्ही उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळतो आणि तिन्ही सीटा ज्या आहेत ते राष्ट्रवादीच्याच निवडून येतील। खरं तर ते सुद्धा आता या तिसऱ्या टप्प्यामधील नागरिकांसोबत स्वतः उज्जैनला निघालेले आहेत। आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की कशा पद्धतीने पुढची निवडणूक रंगणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज, पुणे।